आणि आता बातमी भोंदू खरा संदर्भातली। याआधी अंजली दमानिया यांनी खराच्या सीडीआर वरून उपमुख्यमंत्री शिंदेंपासून इतर नेत्यांचे किती कॉल झालेत याचा खुलासा केला। आता पुन्हा बुधवारी याहून मोठा खुलासा करणार असून त्यात धक्कादायक नावं असल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। भोंदू अशोक खराच्या सीडीआर वरून आधीच खळबळ उडालेली असताना सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आता आणखी एक स्फोटक माहिती बुधवारी सार्वजनिक करणार आहेत। दमानियांच्या दाव्यानुसार खरातचे जे कॉल रेकॉर्ड त्यांच्या हाती लागले त्यात 1825 नंबर आहेत, ज्यात सिनियर पीआय, तहसीलदार ते डेप्युटी कलेक्टरसह नावं ऐकून धक्का बसतील असे राजकारणी असल्याचं दमानियांनी म्हटलंय। आत्ताच्या घटकेला जी माहिती माझ्याकडे जी एक्सेल शीट आहे त्याच्यात 1825 नंबर आहेत, ज्यांच्याकडून आणि ज्यांना खरातांनी कॉल्स केलेत, म्हणजे ज्यांनी खरातांना केले आणि खरातांनी त्यांना केले। आता या सगळ्या नंबर्समध्ये धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यात आयजी लेवलचे अधिकारी आहेत, पीआय, सिनियर पीआय, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि इतकंच नाही तर राजकारणी, तर तुम्हाला नावं ऐकून धक्का बसेल असे राजकारणी त्याच्यात आहेत। मला खरंच कळत नाहीये की ह्याची व्याप्ती किती मोठी आहे। आता त्याच्यात बरीचशी इतर माहिती जी मला मिळाली आहे ती इतकी धक्कादायक आहे, पण त्याच्यात जोपर्यंत माझा अभ्यास पूर्ण होणार नाही मी त्याचे खुलासे करणार नाहीये, कारण ती माहिती मी आत्ताच्या घटकेला पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवलेली आहे। पण बुधवारी मी त्याचा खुलासा नक्कीच करणार आहे। अशोक खरातांनी यंत्रणेचा वापर जरूर केलाय, त्यांनी स्वतःसाठी पण प्रॉफिट्स मिळवलेत आणि राजकारण्यांना पण अफाट प्रॉफिट्स मिळवून दिलेत। त्याचाच मी ॲक्च्युली एक मोठा खुलासा हा बुधवारी करेन। याआधी दमानियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खरातमध्ये 17 कॉल्स, चाकणकरांसोबत 117 कॉल्ससह मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलारांची नावं उघड केली होती। आता कोणत्या नव्या नेत्याचा बॉम्ब फोडणार हे बुधवारी समजणार। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि खरातमध्ये 236 कॉल झाल्याचं दमानियांनी सांगितलं। शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची मुलगा तन्मयसोबत 8 तास कसून चौकशी झाली। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकरांची 2 खाती आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकरचे 2 अशी एकूण 4 खाती आहेत आणि या 4ही खात्याचा अशोक खरात नॉमिनी आहे। या 4 खात्यातून 2,40,00,000 व्यवहार झालेला आहे। प्रतिभा चाकणकरांच्या पैशांचा स्रोत काय आणि खराच्या आर्थिक व्यवहाराचं काय कनेक्शन आहे याची चौकशी शिर्डी पोलिसांकडून सुरू झाली। जे खातं आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाही आहेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाही आहे। आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही आहे। कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। बनावट कुठलंही खातं समतामध्ये नाही। खात्यांची पूर्ण कायदेशीर पूर्तता केल्यानंतरच आम्ही समतामध्ये खाते ओपन केलेले आहेत। केवायसी आम्ही डिजिटली फेच करून घेतलेली आहे। ती केवायसी खरोखर आहे की नाही, की त्याच माणसाची आहे का, त्यांचा व्हिडिओ केवायसी आम्ही करून घेतलेले आहेत। अशा केवायसीच्या सर्व निकषांची पूर्तता आम्ही त्यावेळेस पूर्ण करून घेतलेली आहे। त्यामुळे कुठेही बनावट खाते आहे असा कुठेही प्रकार समतामध्ये नाही। खातेदारांच्या विड्रॉल स्लिप आमच्याकडे आहेत, त्यांची सह्या करून आम्हाला दिलेल्या आहेत। बऱ्याचशा वेळेला खातेदार स्वतः पैसे काढण्याकरता आलेले आहेत। कुठेही अशोक खरात इथं पैसे काढायला आला अशातला त्या खात्यांमधला भाग नाही। बऱ्याचशा खात्यांना मोबाईल नंबर एकच आहे, एक नाही तर 3-4 मोबाईल नंबर आहेत, ते कॉमन आहेत, ते 3-4 ठिकाणी कॉमन आहेत। तर त्यावेळेस खातेदारांनीच आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही हे नंबर आमच्या खात्याला अटॅच ठेवावेत। भोंदू खरातनं लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत कोट्यावधींची माया जमवली आणि हा आकडा 100 कोटींहून अधिक असल्यानं याची ईडीतही एंट्री झाली। नाशिक, शिर्डी आणि पुण्यात ईडीनं एकूण 11 ठिकाणी धाड टाकली। समता पतसंस्थेच्या राहाता शाखेतही ईडीचं पथक दाखल झालं। समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असणारी 100 खाती असून या खात्यांवर 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झाला। नाशिक, मिरगावसह राहाता आणि शिर्डी परिसरात ईडीचं धाड सत्र सुरू आहे। नाशिकच्या मिरगावच्या खरातच्या आलिशान फार्म हाऊसवरही ईडीचं पथक धडकलं। ईडीच्या पथकानं फार्म हाऊसची झाडाझडती घेतली। भोंदू बाबा अशोक खरात याच्या मिरगाव येथील निवासस्थानी सध्या ईडीचं पथक जे आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून दाखल झालं आहे। भोंदू बाबा अशोक खरात यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा संशय ईडीला असून ईडी करून चौकशी जी आहे ती कसून होताना आपल्याला बघायला मिळत आहे। आज फार्म हाऊसवर त्यांच्या हाती काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।
ईडीसह भोंदू खरातच्या मागे इन्कम टॅक्सही आहे. इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी खरातच्या घरी छापेमारी केली. आर्थिक गैरव्यवहारासह बेनामी संपत्तीचा इन्कम टॅक्सकडून तपास सुरू आहे. खरातच्या तृप्तवाला बंगल्यात ईडी आणि इन्कम टॅक्सच्या 2 पथकानं संयुक्त कारवाई केली. अशोक खरातची आलिशान गाडीही ईडीने जप्त केली. अशा अनेक गाड्या खरातनं त्याच्या भक्तांकडून गिफ्ट म्हणून घेतल्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे हे आत्तापर्यंत जी इन्क्वायरी केली आहे त्याच्यात सातत्य ठेवून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आधी आभार मानलेत. कारण का ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आधी अनेक सत्तेतलेही लोक आलेले आहेत. पण ह्या भोंदू बाबाच्या विरोधात पोलीस यंत्रणा आणि होम मिनिस्ट्री जे करते ते स्वागतच केलं पाहिजे. त्याचं अच्छे को अच्छा बोलना चाहिए. जर सरकार जरी आम्ही विरोधात असले तर चांगलं काम करत असतील तर त्याचं स्वागत केलंच पाहिजे. आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री जी पावलं टाकतायत त्याचं स्वागत आहे. तर भोंदू अशोक खरातची 3ऱ्या गुन्ह्यातील एसआयटी कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली. पण आता 4थ्या गुन्ह्यात पुन्हा एसआयटीच्या ताब्यात देण्यास न्यायालयानं मंजुरी दिली. त्यामुळे पुन्हा खरात एसआयटीच्या ताब्यात असेल. शिर्डीहून मनोज गाडेकरसह चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.